शेनगाव पोलीस स्टेशन का, हिंगोली जिल्हा? हो, शेनगाव पोलीस स्टेशन. मी सम्राट अशोक सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो, आकाश शिरसाट. सम्राट अशोक सेना. राष्ट्रीय अध्यक्ष. तुमच्या पोलीस स्टेशन बरं. हद्दीत साहेब सकाळी तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीची तोडफोड केली आणि मूर्ती सुद्धा जाळून टाकण्यात आली. हा. तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतच येते ते. हो. तर साहेब त्याच्यात आपण अज्ञात व्यक्तीनं ती मूर्ती तोडफोड केली. दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करायचं काम केलं आणि तथागत भगवान बुद्धाची मूर्ती अशी विटंबना केली. तर साहेब त्याच्यात तुम्ही गुन्हे दाखल केले का काही? हो, दाखल केला ना. कुठले गुन्हे दाखल केले? कुठले गुन्हे दाखल केले त्याच्यात तुम्ही? त्याच्यामध्ये नवीन BNS प्रमाणे 298 आहे वाटते. 298 सेक्शन. हो. तर त्याच्यात साहेब तुम्ही काय करा, 425 अंतर्गत सुद्धा तोडफोड केली, नुकसान झालं. तर या अंतर्गत 427 आहे ते. 427 अंतर्गत, त्याच्यानंतर 299 केला ना. हो. आणि त्याच्यात अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करा साहेब त्याच्यात. 299 पण केला. 299 केला ना साहेब. आरोप्याचा शोध आता कसं घेण्याची आहे तुम्ही प्रयत्न दादा, करा. त्याच्यामध्ये ऍक्च्युली आता सध्या आरोपी आहे अज्ञात आणि आपण तिथं फॉरेन्सिक टीम असेल, बरोबर आहे साहेब, कारण त्याच्यात धार्मिक भावना दुखवल्या आहेत आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याचे त्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये माझं. दोन गटात बरोबर बोलताय आपण जे बोलताय ते. आता याच्यामध्ये जेव्हा आपल्याला समजा काही क्ल्यू भेटेल, हो, काही जर समजा संशयित जर काही क्ल्यू भेटेल, पूर्ण जिल्हा बंद आहे. म्हणजे त्याच्या निषेधार्थ उद्या तुमच्या जिल्ह्यात नाही, आजूबाजूच्या 3-4 जिल्ह्यात उद्या कळकळ बंद करण्यात आलं. मी चव्हाण साहेबांशी आताच बोललो, त्यांनी तुमचा नंबर त्यांनीच मला दिला. तर पूर्ण जिल्हा उद्या हिंगोली, वाशिम असे 3-4 जिल्हे उद्या बंद आहेत. त्याच्यानंतर अखिल भिक्षू संघाच्या वतीनं निषेध करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात सुद्धा उद्या मोठा मोर्चा त्याच्या विरोधात आहे. तर हे प्रकरण राज्यभर प्रकरण वाढलं. तर आमची फक्त एवढीच तुम्हाला विनंती आहे की गंभीर गुन्हे दाखल करून आरोप्याचा शोध आपल्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून घेण्यात यावं आणि असा प्रकार डबल होऊ नये याची थोडीशी दखल घेतली तर फार आपण सगळ्या गोष्टी तुमच्या समजून घेतल्या आणि दिवसभर जिथे बंदे जे असतील किंवा आपल्या संघटनेचे सगळे कार्यकर्ते असतील आणि काल रात्री म्हणजे 23 वाजता म्हणजे रात्री 11 वाजतापासून सोबत आहोत. हो, नाही थँक्यू सर, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. फक्त थोडंसं आपला स्ट्रॉंग भूमिका ठेवू आपण. हो, थँक्यू सर. 100% काही तुम्हाला अडचण असली तर कधी फोन करा सर, आम्ही सोबत आहोत, समाज सोबत आहे. कारण भगवान बुद्धानं शांतीचा संदेश दिला, मैत्रीचा संदेश दिला, करुणेचा संदेश दिला. नाही, नक्की त्यांच्या आपल्या सगळ्या आत्मीयतेला कोणतरी ठेच पोहोचवलेली आहे. ही गोष्ट मला पण तेवढी दुःख वाटते त्या गोष्टीचं. त्यांनी जे सम्यक विचार आपल्याला सांगितले होते, बरोबर आहे, त्या विचाराचा कोणीतरी हे केला ना. आता हा नेमका कोण आहे तर याचा खरंच शोध लागला पाहिजे सर. आपण 100% त्याच्यात जे काय माझ्याकडून शक्य होईल, जेवढ्या काही टेक्निकल बाबी असतील, आता आम्ही 15 दिवसाचा CDR पण त्याच्यात मागवलेला आहे. आणि तिथलं जे जाळलेलं जे होतं त्यांच्या पायावर जे भाग होता तो जाळलेला आहे. बरोबर आहे. त्या ठिकाणी आपण अनालिसिस साठी स्वतः CA टीम बोलून त्यातले ते सॅम्पल घेतले आहे. पेट्रोल वगैरे वापर केला का, केरोसिन, योग्य दिशेनं तपास आपला चालू आहे. 100% योग्य दिशेनं. सल्यूट आहे आमचा तुम्हाला. आरोपी लवकर अटक झालं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. आरोपी भेटल्यानंतर त्याच्या बापानं डबल जिंदगी विचार पण करू नये. बस थँक्यू सर, थँक्यू. हेच आपण असं त्याला शिक्षा देऊ. सल्यूट आहे सर तुम्हाला. थँक्यू. जय हिंद. जय हिंद.